बेडूक राजकुमार. प्राचीन काळी एका राजाला जेड नावाची एक सुंदर मुलगी होती. जेड अत्यंत सुंदर आणि सूर्यकिरणांसारखी तेजस्वी होती. राजाचे जेडवर खूप प्रेम होते. काळजीपोटी तो तिला कोणाबरोबर खेळायलाही सोडत नसे. बिचारी जेड, तिला कोणीही मैत्रिणी नव्हत्या. ती आपली एकटीच आपल्या सोन्याच्या चेंडूबरोबर खेळत असे. तो तिचा आवडता खेळ होता. एके दिवशी खेळता खेळता तिचा सोन्याचा चेंडू पाण्यात पडला. जेड रडू लागली. अचानक तिला एक आवाज ऐकू आला. तू का रडतेस राजकुमारी? तिने वळून आवाजाच्या दिशेने पाहिले. एक कुरूप बेडूक आपले तोंड बाहेर काढून तिच्याशीच बोलत होते. तू तर एक बेडूक आहेस. तू मला कशी मदत करणार? रडू नकोस, मी नक्की मदत करीन. काय झालं ते तर सांग. माझा सोन्याचा चेंडू त्या पाण्यात पडला आहे आणि पाणी तर खूप खोल आहे. जर मी तुला चेंडू काढून दिला तर तू मला काय देशील? जे तुला हवे ते. कपडे, दागिने, पाहिजे तर मी तुला माझा सोन्याचा मुकुट सुद्धा देईन. मला कपडे दागिने नकोत. जर तू मला तुझ्या ताटात जेवायला आणि तुझ्या पलंगावर झोपायला दिलंस तर मी तुला तुझा चेंडू आणून देईन. जेडने विचार केला की या कुरूप बेडकाशी कोण मैत्री करणार. ठीक आहे, मी वचन देते, तुला जे हवे ते मिळेल. बेडकाने पाण्यात उडी मारली आणि तोंडात जेडचा चेंडू घेऊन तो परत आला. तो चेंडू त्याने गवतावर ठेवला. आपला सोन्याचा चेंडू पाहून जेडला खूप आनंद झाला. बेडकाला विसरून ती चेंडू उचलून राजवाड्यात पळाली. राजकुमारी थांब. दुसऱ्या दिवशी राजपरिवार जेवायला बसला होता. तेव्हा दरवाजा खटखटला. जेडने जाऊन पाहिले तर तिला आश्चर्यच वाटले. तो कुरूप बेडूक तिथे बसला होता. कशी आहेस राजकुमारी? बेडकाला पाहून राजकुमारी घाबरली. जोरात दरवाजा बंद करून ती पुन्हा जेवायला आली. कोण होतं बेटा? कोणी नाही बाबा, एक कुरूप बेडूक होता. बेडूक? त्याला काय हवंय तुझ्याकडून? जेडने वडिलांना सर्व हकीकत सांगितली. जर वचन दिलंस तर पाळावंच लागेल. जा त्या बेडकाला आत घेऊन ये. जेड बेडकाला आत घेऊन आली. बेडूक आत येऊन जेडच्या बाजूला टेबलावर बसला. बेडूक जेडच्या ताटातच जेवला आणि तिच्याच पेल्यातून पाणीही प्याला. थकलो बुवा. राजकुमारी, आता मला तुझ्या पलंगावर घेऊन चल. जेडने बेडकाला उचलले आणि ती झोपायच्या खोलीत गेली. पलंगावर एका कोपऱ्यात बेडकाला ठेवून ती झोपायला गेली. पण तिला झोप काही येईना. बेडकाने मग तिच्यासाठी एक छान गाणे म्हटले. त्याचा आवाज इतका गोड होता की जेडला गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेडचा निरोप घेऊन तो बेडूक निघून गेला. चला, पिढा गेली. पण रात्री बेडूक पुन्हा आला. जेडच्या ताटात जेवून आणि पाणी पिऊन तो पलंगावर झोपायला गेला. झोपण्यापूर्वी त्याने जेडसाठी गाणेही गायले. अरे, याचा इथेच राहण्याचा बेत तर नाही ना? हा इतका वाईटही नाहीये. हा चांगला मित्र बनू शकेल आणि याचा आवाज तर मला खूप आवडतो. तिसऱ्या दिवशीही तो बेडूक परत आला. राजकुमारी, तू तुझे वचन पाळलेस. उद्या सकाळी मी तुला एक आश्चर्यकारक भेट देणार आहे. बेडकाच्या बोलण्यावर जेडने खूप विचार केला, पण तिला काही कळले नाही. सकाळी उठून बघते तर काय, तिथे एक सुंदर राजकुमार होता. जेड तर पाहतच राहिली. धन्यवाद राजकुमारी, तू मला शापमुक्त केलेस. कोण आहेस तू? मी राजकुमार रोलँड. मी प्राण्यांना खूप छळत असे, म्हणून एका परीनी मला शाप देऊन बेडूक बनवलं. मी तेव्हाच शापमुक्त होणार होतो जेव्हा एखादी राजकुमारी मला 3 दिवस तिच्या ताटात जेवू देईल आणि पलंगावर झोपू देईल. आणि तू ते केलंस. तू माझ्या राज्यात येऊन माझ्याशी लग्न करशील का? तिचा तर स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. हो, मी लग्नाला तयार आहे. दोघांनी राजा राणीला सारी हकीकत सांगितली. त्यांनी आनंदाने परवानगी दिली. त्या दिवसापासून जेड ही सर्व प्राण्यांशी प्रेमाने वागू लागली.